अहमदनगर शहरात सुरू असलेले विविध रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आला आहे। निवडणुकीच्या तोंडावर तसेच ऐन पावसाळ्यात शहर आणि उपनगरात घाईघाईनं रस्त्याची कामे केली जात आहेत। रस्ता तयार होताच सिमेंट आणि त्यातली खडी वेगळी होत आहे। यामुळे प्रचंड धूळ रस्त्यावर उडत आहे। वाहन चालकांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं वाहन चालकांना मोफत मास्क आणि चष्म्याचं वाटप करण्यात आले। निवडणुकीच्या तोंडावर विकासाचा उदोउदो करण्यासाठी आपण पाहत आहेत नगर शहरामध्ये आज आम्ही प्रेमधन चौक, भिस्तबाग चौक या शहरात धुळीचं वातावरण पाहण्यासाठी सर्वसामान्यांना नुसतं विकासाचा उदोउदो आपला सांगायचा विकास केला हा कोणत्या प्रकारचा विकास आहे, हा विरोधकांनी आम्हाला कोणत्या प्रकारचा विकास आहे हे आम्हाला सांगितलं पाहिजे। आज आम्ही मास्क वाटप आणि गॉगल वाटप या ठिकाणी यासाठी केली तर सर्वसामान्य माणूस आणि वयस्कर वृद्ध लोकांना या धुळीच्या आजारामुळे प्रॉब्लेम व्हायला लागलेले आहेत। आपण पाहतायत की ही अडचण फक्त टू व्हीलरवर फिरणाऱ्या सर्वसामान्य जनतेला माहीत असणार आहे। नुसत्या विकासाचं वचन देऊन हा विकास होत नाही। निकृष्ट दर्जाचा हा विकास एका पावसात आपण पाहताय सगळी खडी मोकळी झालेली आहे आणि सगळं सिमेंट एक साईडला आलेलं आहे। त्यामुळे हा कोणत्या प्रकारचा विकास होऊ शकत नाही। आणि सांगायचं गेलं तर सतत सांगितलं जातं आम्ही विकास करतोय, हा विकास नाही। सर्वसामान्यांना चांगला विकास पाहिजे, मोकळा श्वास घेतला आला पाहिजे। पहिली गोष्ट तर नगर शहरात श्वास घ्यायचं सोडून द्या, धुळीमुळे लोकांना श्वास घेता येत नाही। आणि हे अडचण फक्त कोणाला समजणार आहे, फोर व्हीलरमध्ये फिरून हे सर्वसामान्य जनतेची अडचण कोणाला कळणार नाहीये। त्यासाठी सर्वसामान्यांसारखं सर्वसामान्यांना वाटण असं टू व्हीलरवर फिरून आपल्याला या ठिकाणी फिरावं लागणार आहे। अशा प्रकारचा जर विकास होत असेल आणि याच्यात लवकरात लवकर जर चांगले कामं झाले नाही नगर शहरात तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष आणि अभिषेक कळमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोठ्या प्रकारचा रस्ता रोको करू। या शहरामध्ये तुम्ही मोठे मोठे फ्लेक्स लावले, तुम्ही दावा करताय 150 कोटी आणले, तुम्ही 150 कोटीचे जे काम करताय याच्यात आम्हाला पण आनंद आहे। पण 150 कोटी एका पावसामध्ये वाहून जायला नको हीच आमची मागणी आहे। अभिषेक कळमकर साहेबांनी कायमच नगर शहर चांगलं व्हावं, सुंदर व्हावं असं स्वप्न पाहिलेलं आहे। आणि हे जे तुम्ही काम करताय हे जर चांगल्या पद्धतीने झालं तर ह्याच्यात निश्चितच आम्हाला आनंद होईल। आज तुम्ही एवढे मोठे फ्लेक्स लावलेत, पण जर त्या फ्लेक्सला खर्च करण्याऐवजी हे रोड जे खांदलेत आपण, या रोड खांदलेल्यावर काय उपाययोजना करता येईल, याच्या धुळीचा त्रास होणार आहे तुम्हाला जर माहिती होतं त्याच्यावर काहीतरी उपाययोजना आधी करायला पाहिजे होत्या। या रोडवर पाण्याचे टँकरनी पाणी मारणं म्हणा, अशा प्रकारच्या काही जर तुम्हाला उपाययोजना केल्या असत्या तर निश्चितच नगरकरांना आनंद झाला असता। पण अशा प्रकारचं काही न करता तुम्ही हा निधी आणलाय आणि हर शहराला दाखवताय, यापेक्षित नव्हतं। हे काम तुम्ही करताय आणि चांगल्या पद्धतीचं करताय, जर हे नगर शहरांनी पाहिलं असतं त्याच्यावर उपाययोजना केल्या असत्या तर निश्चितच नगरकरांना आनंद झाला असता।